देखते हैं कि हमें इंसाफ सिर्फ और सिर्फ मेमोरेंडम के जरिए से, एहतजाज के जरिए से अपनी गुजारिश हुकूमत से करके, जो हुकूमत नाकाम चल रही है, नाकाम साबित हो रही है, इसके हुकूमत के खिलाफ हम एहतजाज करने के लिए चल उठ के पद में जहाँ का कुछ और भी अंदाज है। मशरिक और मगरिब से तेरे दौर का आगाज है। मेरे भाई में हिस्सा लेना चाहिए। सियासत आज हमारे मुल्क की अहम चीज है। सियासत का मतलब ये नहीं कि आपने अपने वोट को आज MIM पक्षातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। धरणे आंदोलन होतं आमचं की कोल्हापूर, विशालगड, राजपूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी संगनमताने मस्जिद, दर्गा आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून जे त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्यांच्यावर जी हल्ला केला त्याबद्दल आम्ही निषेध केला। आमची कलेक्टरला निवेदनसुद्धा दिलं आम्ही की ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, तिथं घर जाळलेत, दगडफेक झाली, त्यांचं जीवेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांना जे काय नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपाई त्यांना द्यावी, 5-5 लाख रुपये त्या घरवाल्यांना द्यावे, ही अशी आमची MIM पक्षाकडून आज पूर्ण महाराष्ट्रात MIM पक्षातर्फे हे धरणे आंदोलन आणि निवेदनाचा प्रोग्राम आहे। तर ह्याबद्दल आम्ही माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्या पक्षातर्फे निवेदन दिलेलं आहे। तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय करणार पुढे? आम्ही तीव्र आंदोलन करू। याच्यानंतर आमच्या मागण्या तर पूर्ण व्हायलाच पाहिजे, जेणेकरून फक्त भारत देश असा आहे की सगळे समाजाचे लोक इथे राहतील आणि त्याच्यामध्ये जर मुस्लिम समाजाला टार्गेट करून जर तुम्ही असं चलत असेल आणि शासन ही शांत बसत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे। शासनाला अतिशय काळजी करावी लागेल। मुस्लिम समाजाला थोडा त्याने विचारपूस करायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्यावर अत्याचार होऊ नये।